कार्यक्रम सुरू होतोय. वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी सर्व सभासद. ठीक आहे. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी माझ्या वतीने आपल्याला वैयक्तिक रूपात शुभेच्छा देतो. आदरणीय मंचाला सांगायला आवडेल की जिल्हा वकील संघ परभणी यांनी दिनांक 23/1/26 रोजी कायदेविषयक व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा शासकीय वरदान या अनुषंगाने वादविवाद स्पर्धेचे आयोजन केलं होतं, ज्यामध्ये जवळपास 22 सदस्यांनी नोंदणी केली होती. आणि त्याकरता परीक्षक म्हणून ॲडव्होकेट सुजित देशमुख, ॲडव्होकेट पाटोरे मॅडम, ॲडव्होकेट आलिन काजे साहेब यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. त्या स्पर्धेच्या निमित्तानं औचित्य साधून आज बक्षीस वितरण वकील संघामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याकरता परीक्षकांनी दिलेल्या या परीक्षेच्या स्वरूपामध्ये बक्षिसाच्या स्वरूपामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र याचं स्वरूप राहील. या निकालामध्ये परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार या स्पर्धेमध्ये प्रथम विजेते आहेत ॲडव्होकेट कैलास दहे. त्यांच्याकरता रोख रक्कम 3100 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरूपातील बक्षीस राहील. त्याकरता सर्वप्रथम मी ॲडव्होकेट कैलास दहे, ॲडव्होकेट संतोष बुतुळा यांच्यामार्फत स्वर्गीय रामजी बुतुळा यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम देण्यात येणार आहे. आदरणीय पीडीजी मॅडम, आदरणीय अध्यक्ष आडकिले साहेब आणि ॲडव्होकेट बुतुळा यांना विनंती करतो की त्यांनी विशेष अभिनंदन करावं. तसेच प्रत्येक सहभागी सदस्याला ॲडव्होकेट कैलास दहे, तसेच प्रत्येक सहभागी सदस्याला ॲडव्होकेट राजेश चव्हाण खूप छान आहे. यानंतर द्वितीय पारितोषिक ॲडव्होकेट उमेरा अन्सारी, त्याकरता मी ॲडव्होकेट यशपाल कदम यांच्यातर्फे असलेल्या संतोषजी आबाजी कदम यांच्या स्मरणार्थ असलेले बक्षीस ॲडव्होकेट यशपाल कदम. त्यानंतर तृतीय पारितोषिक विजेत्या ॲडव्होकेट लयबा बेग यांना मी मंचावर आमंत्रित करतो. तसेच लिंबाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट जी.एम. यादव यांच्यातर्फे सर्व प्रतिमेचं बक्षीस आहे. त्यांचे मंत्रीजी यादवसाहेब नाईक, ॲडव्होकेट नरेश गव्हाणे. तीन स्पर्धक विजेते काढले होते. त्यानंतर अजून टफ फाईट त्याच्यामध्ये झालेली आहे. त्याकरता एक उत्तेजनार्थ प्राइज आहे. त्या ॲडव्होकेट आकाश वाकडे यांना मंचावर ॲडव्होकेट आकाश वाकडे यांना आमंत्रित करतो. न्यायाधीश मॅडम, ॲडव्होकेट अध्यक्ष आडकिले साहेब यांच्यामार्फत ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतर सर्व सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र तसेच ॲडव्होकेट राजेश चव्हाण यांच्यामार्फत क्रिमिनल ॲक्ट देण्यात येणार आहे. त्याकरता ॲडव्होकेट अनिता वैवाड, ॲडव्होकेट शेख अजीज, ॲडव्होकेट महेश वाघमारे सर्व सहभागी सदस्य ॲडव्होकेट महेश वाघमारे, ॲडव्होकेट रेखा देशमुख,
ॲडव्होकेट रामकिशन दस, ॲडव्होकेट पांडुरंग मगर, ॲडव्होकेट ज्योती पाठक, ॲडव्होकेट राधिका सूर्यवंशी, हे सर्व सदस्य उपस्थित आहेत व त्यांचे प्रतिनिधी. ॲडव्होकेट मयुरी शिरसाट, ॲडव्होकेट प्रतिमा चंद्र मोरे, ॲडव्होकेट सय्यद उबेद इत्यादी. सर्व विजेत्यांच्या सहभागी सदस्यांचं अभिनंदन. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आदरणीय प्रमुख जिल्हा सरन्यायाधीश मॅडम यांना शुभेच्छा करण्याकरता आमंत्रित करतो. पदाधिकारी तसेच सर्व वरिष्ठ आणि इतर उपस्थित सर्व वकील वर्ग, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आताच आपण घेतलेले वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण केलं. खरंच आनंद होतो आहे की आपल्या बारमध्ये आता आणखी चांगले चांगले उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि नवीन जे नवीन वकील वर्ग आहे त्यांना याच्यातून नक्कीच स्फूर्तता मिळते. आणखी त्यांना चांगलं समोर आणखी चांगलं काम करण्याचं देखील त्यांना प्रोत्साहन मिळतं. हे असे प्रोत्साहनपर कार्यक्रम नक्कीच आयोजित करत राहायला पाहिजे आणि बारच्या वतीने जे उपक्रम केला आहे तो नक्कीच स्तुत्यकृत आहे. मी परत आताच्या बारचं त्याच्यासाठी अभिनंदन करते आणि सर्वांना परत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. यानंतर अध्यक्षीय समारोह तसेच शुभेच्छा मनोगत व्यक्त करण्याकरता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साहेबांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर मॅडम, सर्व न्यायाधीश, माझे सगळे सिनियर्स, ज्युनियर्स आणि वकील बंधू मॅडम, 23 तारखेला जो आम्ही कार्यक्रम ठेवला होता वादविवाद, अतिशय म्हणजे उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग नोंदवला. पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं की कोणी नाव नोंदवत नाही, कारण वकिलांना काही इकडे वादविवाद वगैरे करण्यात इकडं मजा असते, त्यांना डायरेक्ट करायचं असतं आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा असं वाटत होतं की किती लोक येतील काही नाही. 22 लोकांनी नोंदणी केली. त्याच्यातले बरेचसे म्हणजे आम्हाला ज्यांच्या ओळखीत होत्या, नावं माहिती होते, त्या वकिलांनी खूप चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडली आणि आम्ही अवघा 5 मिनिटाचा वेळ दिला होता. 5 मिनिटात सगळं त्यांना कव्हर करायचं होतं आणि ते करण्यासाठी आम्ही जो म्हणजे परीक्षक नेमले होते ते परीक्षक सुद्धा त्यांना शेवटी म्हणालो की तुम्हाला असा आर्टिफिशियल जजमेंट द्यायचंय, कारण याचा वापर इंटेलिजन्स वापर करून की काय हे करायचं ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार निकाल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि या सर्वांना आणि यापुढे सुद्धा वकील संघाच्या वतीनं सगळ्या सिनियरच्या ज्युनियरच्या सहकार्याने आमच्या कार्यकारिणीच्या वतीनं यापुढे सुद्धा चांगले चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेवटी सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. एवढे बोलून माझे पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शन. त्याकरता मी ॲडव्होकेट आर.बी. रासवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. जो वादविवाद स्पर्धा घेतल्या त्याच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या प्रधान न्यायाधीश तसेच इतर सर्व सन्माननीय न्यायाधीश
चौकी संघाचे अध्यक्ष आणि इतर सर्व सिनियर आणि माझे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी वकील संघातर्फे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. न्यायाधीश वर्गाकडून सर्व सदस्यांसाठी अल्पभराची व्यवस्था केली आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्रा